थँक्यू सो मच. आता सुरुवात पहिलाच बॉल बी शेप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. सोमजाई 11 गुंडगे आणि त्यांच्या विरोधात पळसदरी या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पत्रावरती रंगते. टॉस तिथे जिंकला टीम गुंडगे संघाने बॅटिंग करताना निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केले क्षेत्ररक्षण करण्यासाठी टीम पळसदरी संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती कैलास, तर सलामी जोडी तुम्ही पाहताय समीरच्या साथीनं तनय. पहिला बॉल एक सिंगल एक पडली. बॅटर बॅटमधून सिंगल धाव इथे जोडली जाते आणि धावफलक पुढे सरकतो. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन ताकदवर टीम मैदानावरती खेळताना तुम्हाला दिसतील. 4 ओव्हरची मॅच. बॅटची कडा त्यांच्या मागे यष्टी रक्षकाने अप्रतिम झेल टिपला आणि अखेर धक्का लागतो पहिला टीम गुडगे संघाला. फलंदाज बाद. 9 बॅटर मैदानावरती आकाश धुरी अर्थातच बाबू दाखल झाला या मॅच मध्ये. बॉल तयार. दुविधा मनस्थितीमध्ये होते. बॉल हलक्या त्याने ढकललाय. थर्डमॅनच्या क्षेत्रातून बॉल निघालाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे तो चौकार. पाच धाबा धावफलकावरती जोडले जातील. पहिल्या ओव्हरचे 3 बॉल इथे संपन्न झालेत आणि आता देखील सुरुवात झाली आहे. खरं तर टॉस जिंकत असताना बॅटिंग करायचा निर्णय घेतला. त्यानंतर आपण पाहिलं धक्का लागला पहिला. इथे देखील यष्ट्यांच्या अगदी लगत आपसुकच 11 खेळाडूचे हात मिळून डोक्यावरती गेलेत. कारण यष्ट्यांच्या लगत सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट आणि डॉट बॉल लेग स्पिनच्या बाजूने बॉल गेला. त्यामुळे इथून डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. कैलास दाखल होतो या मॅच मध्ये. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 5 आकड्यावरती धावफलक थांबलाय. बिगिट फटका चांगला लॉंग ऑनला खेचण्याचा प्रयत्न. मिडॉनला खेळाडू उपस्थित. झेल स्वीकारलाय आणि अखेर मैदान सोडावं लागेल आकाश धुरीला. जो चटपट खेळ होता या मॅच मध्ये आणि अखेर मोठा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम सोमजाई 11 गुणगे संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती प्रणय. पाच धाबा धावफलकावरती जोडले जातील. 2 खेळाडू आतापर्यंत आउट झाले. बरोबर या बॅटची कडा पुन्हा एकदा थर्डमॅनला खेळाडू उपस्थित. एक सिंगल धाव एकपडण्याचा प्रयत्न होतो आणि भरपूर वेगानं एक सिंगल धाव एकपडी जाईल. धावफलक पुढे सरकतोय. 6 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय चुकला की काय आकाश धुरीचा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. कारण 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहतोय पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के आता लागलेत आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपन्न झाला. त्यामुळे टीमची टोटल फक्त आणि फक्त 6 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. छोटीशी टीम मीटिंग बोलली आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. प्रणय आणि समीर ही जोडी मैदानावरती पार बेल. आता करायचं काय या मॅच मध्ये. तर 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि त्यानंतर काउंटर अटॅक करावा लागेल. कारण या मॅच मध्ये जर इथून धावफलक 40 पर्यंत जर झालं तर नक्कीच फाईट चांगली पार मिळेल.
त्यातील मात्र शंका नाही आहे. योगराज बुटेरे सरांना तुम्ही पाहताय, जागता पहारा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण डे नाईट त्यांची देखील अंपायरिंग सुरू आहे. उलटाच बॉल फटका फसलाय, गोलंदाज हसलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक रुसलाय, तर त्याने तोडलाय झेल. आय थिंक जवळपास खेळाडू इथे मात्र फसला होता. समीरला तुम्ही पाहिलं, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला. त्यानंतर तुम्ही पाहताय इथे जेल ड्रॉप झालाय. म्हटलं जातं ना, ज्या प्रकारे वादकाला संगीतकाराची साथ हवी असते, संगीतकाराला वादकाची साथ हवी असते, परंतु इथे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी आहे, ती साथ लाभत नाहीये. आणि अखेर तुम्ही पाहता इथून एक सिंगल एकवटी जाईल. 7 धावा. पुन्हा एकदा त्या दिशेला फटका खेचलाय, बी शेप मध्ये खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतील. सिंगल एकपटी दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे मिळतील का? हो, एकपट जात आहेत, कारण थ्रो थोडासा वाईड आला आणि लगेच 2 धावा इथे प्रचंड वेगानं एकपट जातील. जलद गतीने या 2 धावा एकपटल्या, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय या 2 धाब्याच्या साथीने आता जाऊन पोहोचेल स्कोरबोर्ड वरती 9 धाबा. डीके यांना दाखवलं जातं टीव्ही स्क्रीन वरती नामांकित पंच आहेत. आणि खरं तर ज्या प्रकारे आपण म्हणतो ना, एकविरेचा अंगारा, साईबाबाचा भंडारा, आणि आपण पाहतोय खरं तर डीके म्हटलं की सातत्याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला खेळतला, डीप मध्ये खेळाडू पोहोचतील, क्षेत्ररक्षक पोहोचेल त्यांच्या आबाकाच्या बाहेर, बॉल सीमा रेषा पार, चौकार. संतोष बाबाचं स्टेजवर आगमन झालंय, त्यांचं भरपूर स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. आणि म्हटलं जातं ना, सारा गाव मामाचा पण एकही नाही कामाचा. योगराज बुटेरे सरांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य टीव्ही स्क्रीन वरती दाखवलं जात आहे. बक्या डॉन, तुमचा पत्ता होईल गॉन, त्याला डॉन म्हणतात, डॉन. हे चित्र देखील आपण पाहिलंय. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतो, थडमाचा खेळाडू चेंडूच्या मागे पाठ मोरा, शर्यत लागली, परंतु बॉल नाही थांबणार, सीमा रेषा पार. अजून एक देखना स्ट्रोक, टाळा वाजतायत कारण धावा येत आहेत 4. चला, आमचे चुकूचा मामा आहे संतोष मामा, लाडका मामा, मामाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. फटका फसला, खेळाडू उपस्थित, झेल टिपलाय, मैदान सोडावा लागेल. अजून एक धक्का लागतोय टीम सोमजाई 11 गुंडगे संघाला. फलंदाज बाद. 17 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. एका बाजूला विकेट पडतायत, परंतु धावांचा देखील आलेख वाढतो. या बादमध्ये सलग 2 चौकार आल्यानंतर धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीम टोटल आता पुढे सरकते 17 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आज 3 आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतील. समालोचन समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे, त्यासोबत सदस्य सोमनाथजी काडे यांचा आवाज तुम्ही ऐकताय. स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वतः राहुल चव्हाण तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. त्यासोबत आमचे साथी स्कोरर मिस्टर स्टफ रोहन बालेराव असतील. 3 नामांकित पंच या स्पर्धेमध्ये जोडले गेले, त्यांचे कौतुक व्हायला हवं. या स्पर्धेच्या माध्यमातून बरं तयार. इथे दुविधा मनस्थितीमध्ये होते, हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटचा खेळाडू त्याच्याकडून घडली चूक. आणि आता त्यानंतर आपण पाहतो एक सिंगल एकवटली, बी शेप मधून धावत पडत क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय, याचं कौतुक व्हायला हवं. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक धावत पडत असताना आपण पाहतोय खर तर पोहोचलाय. वसंत सार्थक होते.
वाढतो यार. चला आकाश लवकर या. 18 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना वाढतो यार. राईटम ओव्हर द विकेट. लाईन खराब, लेग स्टिकच्या थोडस बाहेर. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल इष्टाच्या स्वरूपात एक धाव बाल केली आहे आणि धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती धावून पोहोचते 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. दोन ताकद टीमच्या दरम्यान हा मोठा सामना मैदानावरती रंगतोय. वाढतो यार. आप ट्रॅकर बॉल यावेळेस देखील फक्त दिशा दिली आहे. पॉइंटला खेळाडू उपस्थित मिळते सिंगल. सिंगल डबलचं क्रिकेट आता तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर हा बॉल आपण पाहतोय बॅकपुढे जाऊन पंच केलाय, परंतु जर सफल होऊन ऑन साईडला बिगिट केला असता तर धाबा जास्त मिळू शकल्या असत्या, परंतु इथे तसं काही घडलं नाहीये. धावफलक टीमची टोटल जोडली जातीय. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर येतोय डॉट बॉल. 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3. बिगिट फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धाबांचा तोटा. 2-2 क्षेत्रक्षे पोहोचतात वेगानं. बॉलवरती इथून फेक करतायत. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे भेटतील. तिसरीचा बाळच होतं, धाडस नव्हतं, त्यामुळे 2 धाबा आणि त्या 2 धाबाच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 22 धाबा आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. चांगली बॉलिंग करतोय गोरदास, तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला या मॅच मध्ये. सार्थक दाखल होतोय. विकेट घेतला ऑन साईडला आडवा बॅटनं. मिड विकेटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाव मिळते 6. येतो षटकार. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. षटकर आलाय त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 28 धावा. परंतु या इथे देखील सरळ खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद. बॅटची कडा घेतली हलकीशी, बॅटला चुंबन घेत असताना बॉल निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि अखेर विकेट बीतते. ज्या फलंदाजाने षटकार टोकला तोच आता इथून मैदान सोडतोय. फलंदाज बाद. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय त्यांच्या मागे. अप्रतिम झेल इथे टीपला आणि अखेर विकेट बीतते. अजून एक धक्का लागतो आता बॅटिंग करत असताना टीम सोमजा 11 गुणिके संघाला. फलंदाज बाद.
नवीन बॅटर मैदानावरती पुष्कर. परंतु पुष्करला तर पुश करून जमणार नाहीये, मोठे फटके खेचावे लागतील. लाईन चेक करावे लागेल. पंच बोलतात, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बाल केली आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर बरोबरती तुम्हाला पार मिळेल 29 धावा. धावफलकावरती जोडले जातील. संदीप घायाळ आहेत आमच्या सोबत. टेनक्रिकचे मॅनेजर आमचे गोविंद कामत असतील, अभिषेक कामत असतील. परंतु आता गोविंद कामत खरं तर कामात आहेत, त्यामुळे आता संदीप घायाळ आहेत आमच्या सोबत. आणि इथे लाईन खराब, डीके सरांचा इशारा पोहोचतोय. व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली. बरोबर यार. विकेट करण्याचा प्रयत्न वेगाने टाकलाय. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय आणि इथे अजून एक डॉट बॉल. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आहे. सलग 2 वाईट आल्यानंतर तुम्ही पाहता इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना 5 बॉलचा खेळ अजून शिल्लक या मॅच मध्ये. आणि या मॅच मध्ये खरं तर तुम्ही पाहता इथून धमाकेदार सुरुवात. विकेट करण्याचा प्रयत्न. पॉइंटचा खेळाडू 3-3 क्षेत्ररक्षक पाठमोरे. सिंगल एक पट्टी, सिंगल वरती थांबावं लागते आणि आता स्ट्रायकिंग वरती पुष्कर. दाखल होतोय पुष्कर मॅच मध्ये. आता तुम्हाला पाल बेल बॉली ट्रॅक वरती तो दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 4 मध्ये सुमित दाखल होते, तर समोर पुष्कर दाखल झालाय. विकेट करण्याचा प्रयत्न पुष्करला तुम्ही पाहताय. खरं तर कॅप्टन बाबू दुरीने सांगितले पुष्करला की पुश करून आता जमणार नाहीये, कारण 4 ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार भितोय. त्यामुळे इथून मोठे फटके खेचण्याचा प्रयत्न तो देखील करतोय, परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. त्यामुळे तुम्ही पाहता बॅटन पॅटच्या बद्द बॉल निघून चालले सिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. इथे फटका फसलाय. शेवटच्या मोमेंटला बॅटचा चेहरा ओपन केला, त्यानंतर पुन्हा एकदा बॅटचा चेहरा क्लोज केला आणि अखेर विकेट भीती आहे. फलंदाज बाद. ऋषी. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना आता ऋषी या मॅच मध्ये दाखल होतोय. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. 31. इथे घडलंय काय तर दोन्ही बॅटर एका एंड वरती आणि आता अपघात दिशी होता. ऋषीला मैदान सोडावं लागते, त्यामुळे अजून एक झटका टीम गुडघे संघाला. फलंदाज बा. जवळ जवळ 7 विकेट आता पडलेत. आता स्ट्रायकिंग वरती बॅटर अनिकेत. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनला खेळाडू उपस्थित. अजून एक धक्का लागतोय टीम गुडके संघाला. फलंदाज बा. आणि आता अखेर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक 31. 31 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिला सामना आपण पाहिला असेल तर बॉलिंगच्या जोरावरती जिंकला टीम गुणगेनं. नडवळे संघाला तिथे परास्त केलं. आणि आता या मॅच मध्ये तुम्ही पाहताय खरं तर ओव्हर नंबर 4 चा खेळ संपलाय आणि 32 धावांचं टार्गेट.
एरंजाड मोहपाड्याचे सिंगर अभिषेक पवार, आपण कुठे असेल तर मंचावरती या, आपली वाट पाहिली जाते इथे. संतोष मामा आपल्याला इन्व्हाइट करतात, या पण लवकरात लवकर यायचं. देवांश जयवंत मेहर यांच्या नावाने नेहमीचा बंब पाहतोय कॅशपर्यंत लावले जातात. चला स्पीडअप करा. पंच एक मिनिट थांबा. मॅचला सुरुवात 32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. बरं तयार.
पहिलाच बॉल बॅटची कडा पॉइंटला खेळाडू पुढे सरकलाय आणि अखेर झेल इथे टिपली जातीये. परतच बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. नंबर 3 फुल टॉस घेतला ऑन साइडला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या आवाकाच्या बाहेर. बॉल जाईल सीमा रेषा वर. षटकार. षटकार आलाय. नवीन आलेला बॅटर साईराज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला खेळाडू उपस्थित. नंबर 3 वरती खर तर दाखल झालाय साईराज. आणि वन डाऊनची भूमिका भरपूर महत्वाची असते कारण ज्यावेळेस आपण पाहतोय खर तर पहिला खेळाडू लवकर आउट होतो त्यावेळेस संघ अडचणीत सापडलेला असतो आणि संकटमोचक कामगिरी करायची आहे या अनुषंगाने दाखल झाला. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर फुलटॉस बॉल बेंचवाडी होती. दोन्ही हाताला स्वीकारली आहे. आज खर तर बुधवार लागलाय आणि आपण पाहतोय त्यामुळे मेजवानी मिळाली ती दोन्ही हाताने स्वीकारली आहे आणि षटकार वसूल केला. बुधवार बोलल्यावरती बकेटॉन बघतोय मागे नावाने महाराज आहेत. यावेळेला देखील ऑफस्टिकच्या वरून चाललाय. डॉट बॉलची समाप्ती होती. टप्पा भरपूर चांगला तुम्हाला पार मिळतो आणि टप्प्यात आल्यावरती कार्यक्रम होतो हे आपण नेहमीच पाहिलंय. त्यामुळे अचूक टप्पा आता तुम्हाला पार मिळेल. डॉट बॉल. यार हाफ ट्रॅकर बॉल बॅक पुढे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पॉइंटला खेळाडू उपस्थित. झेल स्वीकारला जातोय आणि धक्का लागेल अजून एक दुसरा. बॅटिंग करत असताना टीम पळसदरी संघाला फंदाज बाद. बाबरले संघाचा सुशांत भारतमाचा किताब घेण्यासाठी यायचं आपण. बाबरले टीमचा सुशांत. जयवंतजी मेहर यांच्या शुभ हस्ते देतोय मॅन ऑफ द मॅच. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय बबलू. यार बिग हिट घेतला ऑन साइडला. स्कोर एकला. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. दूरवरून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पाठमोरा बॉल लढवण्याचा प्रयत्न होतोय. स्टॉप केलाय बॉलला. अखेर धाबा किती मिळतील पाहावं लागेल. मी कौतुक करेल जो खेळाडू आपण पाहतोय डीप मध्ये धावत पळत पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये पोहोचला आणि अंपायर सिग्नल एक करायचंय. क्या बात आहे. योगराज बुटेरे सर आता रंगात आलेत आणि आता डान्स देखील प्रेक्षकांना पार मिळेल या शंकात नाही या कारण कॅस्पर देखील लावले संतोष मामांनी. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. सुशांतला आपण देतोय मार्द मॅच. जयवंतजी मेहर शुभ हस्ते आपण देतो मार्द मॅच किताब.
चला तर अंपायर, तिसरे अंपायर या. मयूर होते डीप मध्ये आणि सेफ असतील, चौकार नाहीये. त्यामुळे धावा किती, 3-5 की 2? 2. ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अंती 8 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या बादमध्ये टार्गेट तुम्ही पाहताय 32 धाबाचं आहे आणि आता आपण पाहतोय अजूनही 24 धाबाची गरज. 18 बॉल 24 धाबा चेस करावा लागतील या मॅचमध्ये. बॉलिंग अटॅक चांगला एक षटकाराला फुलटॉस बॉल वरती, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थांबवलंय. गोलंदाज ओव्हर नंबर पण पहिल्यामध्ये आपण पाहिलं दाखल झाला होता गोलंदाज. आदर्शनं 8 धाबा खर्च केला. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज प्रणय. प्रणयचा पहिला बॉल चॉक केलाय, हलक्या बॉलला ढकललाय. एक सिंगल बेल. समझदारी से क्रिकेट सूझबूझ भरा क्रिकेट मैदान के अंदर नजर आता हुआ, क्योंकि यहाँ से बात करेंगे तो सिंगल रन लेने का प्रयास था. हालांकि इस मुकाबले में 18 गेंदों में 24 की जरूरत है, तो यहाँ सर हम बात करेंगे सिंगल डबल से भी मुकाबला जीत सकते हैं. यही हम देख पा रहे हैं मैदान के अंदर. बल्लेबाजी करते हुए टीम नजर आती भी पड़सदरी. गेंदबाज तैयार होते हुए प्रणय पहली गेंद के ऊपर सिंगल रन उन्होंने खर्च किया. सामने बल्लेबाज हम देख पा रहे दोस्तों अमोल के साथ निभाते हुए बल्लेबाज बबलू. बिग हिट, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे खिलाड़ी है डीप में, हाथों में जाकर गेंद यहाँ पर चिपक गई और यहाँ से विकेट का पतन होता हुआ और एक झटका लगेगा टीम पड़सदरी टीम को. बल्लेबाज के पारी का खात्मा. चलिए बल्लेबाज बॅट्समन आपण रेडी राहत जा, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. एवढा वेळ बिलकुल आम्ही देत नाही, त्यामुळे लवकरात लवकर जा. नवीन बैटर मंत्रावती नागेश. बल्लेबाज नागेश मैदान के अंदर जाते हुए बड़ी मछली जाल में फंसती हुई. बल्लेबाज बबलू को यहाँ पर लौटना पड़ा. अमोल के साथ निभाते हुए अब नागेश मैदान के अंदर नजर आएंगे जरूर. गेंदबाज प्रणय की मैं शान करूंगा यहाँ से इस मुकाबले में. जरूर सराहना करना चाहूंगा जिस तरह से उन्होंने गेंदबाजी किया. पहले गेंद के ऊपर सिंगल और अगली गेंद के ऊपर विकेट मिलता हुआ. गेंदबाज तैयार राइट मोर द विकेट से आते हुए बिग हिट करना चाहते थे. ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक, डीप है खिलाड़ी. अच्छी फील्डिंग नजर आती हुई. खुद कप्तान थे बाबू, गेंद को उठाकर फेंका. इस दरम्यान सिंगल मिलेगा और सिंगल के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई. कुल मिलाकर यदि बात करेंगे ना इस मुकाबले में 32 रनों का टारगेट है और 32 रनों का टारगेट करते पीछा करते हुए यहाँ से हम बात करेंगे. पहले ओवर में छक्का आया था, ऐसा लगा था कि रन यहाँ से काफी तेजी से आगे बढ़ेंगे, लेकिन फिर से एक बार कम बैक. मैदान के अंदर टीम गुंडगे का नजर आता हुआ. गेंदबाज तैयार. फुल टॉस गेंद थी और यहाँ पर हम देख पा रहे दोस्तों अंपायर सिग्नल. क्या आएगा? गेंद जाएगी बाउंड्री लाइन से बाहर. आम आदमी का हाथ पंजा के साथ. ये 5 रन यहाँ से मिलेंगे जरूर. और यदि हम देख पा रहे दोस्तों अंधेरी रातों में सुनसानी राहों पर कहा जाता है ना, उसी तरह से यहाँ पर यदि बात करेंगे तो विकेट कीपर बीट हुए, उसके बाद थर्डमैन के खिलाड़ी भी बीट हुए और गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर और ये चौका आता बा. 5 रन मिलेंगे. टीम की रन संख्या काफी तेजी से आगे बढ़ेगी. अब तक यदि बात करेंगे तो इस मुकाबले में कमबैक किया था टीम गुनगे ने, लेकिन अब यहाँ से मैं कहूंगा 5 रनों के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ती भी. कुल मिलाकर 15 रन जुट चुके हैं दोस्तों. 32 रनों का टारगेट था इस मुकाबले में. जिस तरह से शुरुआत हुई थी टीम गुडगे की, यदि हम बात करेंगे ऐसा लगा था ये मुकाबला
गुनगे के खेमे में जा चुका है, लेकिन मैदान के अंदर पड़सदरी टीम भी इतने दूर से आई है तो उनका भी संघर्ष तुम्हें जरूर देखने मिलेगा, इसमें शक की कोई बुनियाद नहीं है। दो मुकाबले जीतते भी हम यदि बात करेंगे तो वाबले टीम भी इंतजार कर रही है कि कौन सी टीम उनके अगेंस्ट खेलने आएगी। पड़सदरी की यहाँ पर गुनगे, सोमजा 11 गुनगे और पड़सदरी के बीच ड्राइव करना चाहते थे बल्लेबाज को। हम देख पा रहे दोस्तों कैलकुलेटिव क्रिकेट अब मैदान के अंदर नजर आता हुआ, क्योंकि यहाँ से यदि बात करेंगे तो 17 की दूरी है और 17 का खतरा यहाँ पर हम देख पा रहे हैं अब नजर आता हुआ टीम गुनगे के ऊपर, क्योंकि सिंगल रन यहाँ से मिलेगा और सिंगल के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई कुल मिलाकर 16 रन जुट चुके हैं। हमारे मोंटी इनका आगमन हो चुका है और उनका साथ निभाते हुए भावेश, आपका भी स्वागत है इस प्रतियोगिता में। सोहम और सोहम के साथ मानस, मिस्टर कालू, आइए स्वागत है आपका। मानस काला है लेकिन दिल वाला है। 14 गेंदों का खेल शेष होगा इस मुकाबले में, 16 की दूरी है। आज यदि बात करेंगे मोंटी विकेट करना चाहते थे, ऑन साइड में खींचकर मारा है, डीप में खिलाड़ी, उनके हाथों में गेंद तो गई है लेकिन क्या यहाँ पर छक्का है? हाँ भाई छक्का मिलेगा, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। आज मोंटी हमारे थोड़े से नाराज नजर आते हुए, कल जोर में थे और कैश प्राइज भी लगाए थे। चलो तीसरे अंपायर की यहाँ पर दरकार है, आइए चेक करिए क्या कुछ हुआ है। हाथों से गेंद फिसली जरूर और उसके बाद क्या कुछ हुआ है? होगा बेटा पार, रन्स मिलेंगे 4। चलिए अंपायर भी यहाँ से क्षमा मांगते हुए, ये चौका है और टीम की रन संख्या 4 ओवर के साथ आगे बढ़ती हुई कुल मिलाकर 20 रन जुट चुके हैं इस मुकाबले में। 13 गेंदों का खेल शेष होगा, 12 की जो दूरी। हल्के हाथों से गेंद को ढकला, डीप में खिलाड़ी पहुंचेंगे, रोका गेंद को, 2 रन लेना चाहते थे और सिंगल यहाँ पर मिलेगा। सिंगल के साथ टीम की रन संख्या अब आगे बढ़ती हुई 21 रनों के ऊपर। 12 गेंदे 11 की दूरी है इस मुकाबले में। जब जब 12 गेंदे शेष होते हैं और टारगेट जब कम नजर आता है तो हमारे आंखों के सामने एक ही टीम नजर आती हुई। पहली रात यदि बात करेंगे तो 12 में 10 की दूरी थी और वो मुकाबला हमने देखा था, मैदान के अंदर खून के आंसू रोने पड़े थे। और इस मुकाबले में अब 12 गेंदों में 11 की दूरी है। क्या यहाँ से जीत पाएगी गुनगे, यहाँ से जीत पाएगी पलसदरी? चले हमारे मोंटी आज पढ़ाई करके गए थे और उन्हें को मैंने आज जब आए तभी कहा था कि कल की खुशी और आज की रुचि, कल की खुशी आज का गम, और आज गम में डूबे हुए हैं। ड्राइव करना चाहते थे
एक्स्ट्रा कवर में खेलते हुए एक रन यहाँ से मिलेगा। सिंगल के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई। सूझबूझ का क्रिकेट अब मैदान के अंदर नजर आता हुआ। हालांकि बाबू दुरे ने इस मुकाबले में टॉस जीतने के बाद अच्छा फैसला किया था बल्लेबाजी करने का, क्योंकि इसी प्रतियोगिता में यदि बात करेंगे तो उमर 11 गोरेगांव टीम तीसरा मुकाबला खेलते हुए हमने देखा। टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का फैसला और चेसिंग के लिए टीम यदि हम बात करेंगे काकड़वाल टीम को इस मुकाबले से बाहर जाना पड़ा। ड्राइव करने की कोशिश थी और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। चौका दबा टीम की रन संख्या अब आगे बढ़ती भी कुल मिलाकर 26। और एक बढ़िया स्ट्रोक पुष्कर है गेंद के पीछे, गेंद को रोकने का प्रयास। 2 रन मिलेंगे और इन 2 रनों के बीच मुकाबला आगे बढ़ता हुआ। 28 रन स्कोर कार्ड के ऊपर जुट चुके हैं दोस्तों इस मुकाबले में। अभी भी यदि बात करेंगे तो 4 रनों की दूरी है। गेंद शेष हो के 9 गेंदों में 4 रन क्या यहाँ से बन पाएंगे? बाबरले बनाम अगला मुकाबला पलसदरी या गुनगे। फुल टॉस गेंद, स्ट्रोक अच्छा है, खिलाड़ी भागते हुए गेंद को रोकना चाहते हैं जरूर। डीप में फिर से एक बार 2 रन मिलेंगे और इन दोनों के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ेगी। तीसरे की कोशिश थी लेकिन 2 रनों के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा और अब टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई 30 रन जुट चुके हैं। अभी भी यदि बात करेंगे तो 2 रनों की दूरी है इस मुकाबले में। 31 का टारगेट था। बत्तीस का टारगेट था इस मुकाबले में। 31 रन बनाए थे टीम गुनगे ने इस मुकाबले में। बढ़ दिया, ड्राइव करना चाहते थे, बी शेप में खेला हुआ स्ट्रोक और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर दन 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 करती हुई। कांग्रेचुलेशंस टीम पलसदरी, अपने मुकाबला जीता। तो हार्ड लक टीम सोमजाई 11 गुनगे। अभी पवार की पावर यावाच मार्दमाच नो डाऊट ज्यानं ओव्हर नंबर 4 टाकत असताना महत्वाचे 3 विकेट घेतले, 2 विकेट घेतले आणि 3 धावा खर्च केला तोच खेळाडू सुमित यामाच मन ऑफ द मॅच। अभी पवार यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत। आज खरं तर सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे की अभी अभी नहीं तो फिर कभी नहीं, कारण एक सॉन्ग तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल।